नमस्कार, जय हिंद। आज आपण बघणार आहोत सहमूल संख्या म्हणजे काय आणि त्याचबरोबर संयुक्त संख्या म्हणजे काय। पोलीस भरतीच्या या लेक्चर्समध्ये मागच्या 2 लेक्चर्समध्ये आपण पोलीस भरतीच्या पेपरला येणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर केले होते आणि त्याच्या आधी संख्या ज्ञानामध्ये मूळ संख्या म्हणजे काय, समसंख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आणि त्याचबरोबर त्याची उदाहरणं बघितली, बरोबर आहे। तर आता आपण स्टार्ट करणार आहोत सहमूल संख्या म्हणजे काय। तर सहमूल संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्यांमधील सामायिक अवयव हा एकच असतो त्यांना सहमूल संख्या असे म्हणतात। सहमूल संख्या म्हणजे काय, तर ज्या दोन संख्यांमधील सामायिक अवयव हा एकच असतो। उदाहरणार्थ घेऊया आपण 5 आणि 3। जर आपण 5 चे अवयव केले तर 5 ला 5 नेच भाग जातो आणि 1, बरोबर आहे। म्हणजेच काय, तर 5 चे अवयव काय आहेत, 1 आणि 5 आहे। तसंच 3 चे अवयव किती आहेत, 1 आणि 3 आहे। म्हणजे ह्या दोघांमध्ये असलेले जे सामायिक अवयव आहे तो फक्त एकच आहे। सामायिक म्हणजे समान असलेला अवयव एकच आहे, म्हणून ह्या संख्येला सहमूल संख्या असे म्हणतात, बरोबर आहे। आता आपण बघूया संयुक्त संख्या म्हणजे काय। जर समजा कोणत्याही दोन संख्यांमधील सामायिक अवयव हे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात, बरोबर आहे। उदाहरणार्थ आपण घेऊया 6 आणि 4, ठीक आहे। 6 चे अवयव किती येणार आहेत, 1, 6 आणि 3, 1, 3 आणि 6, बरोबर आहे। म्हणजे 6 ला 1 ने, 3 ने आणि 6 ने या सर्वांनी भाग जातो, बरोबर आहे। तसंच 3 ला 1 आणि 3 ह्या दोन्ही संख्यांनी भाग जातो। म्हणजे 6 आणि 3 ह्यांमध्ये असलेले जे सामायिक अवयव आहे तो आहे 1 आणि त्याचबरोबर 3, म्हणून ह्या संख्येला काय म्हटले जाते, संयुक्त संख्या असे म्हणतात। तर दोघांमधील फरक कोणता, सहमूल संख्या म्हणजे काय, जेव्हा कोणत्याही दोन संख्यांमध्ये सामायिक अवयव हा एकच असतो त्याला सहमूल संख्या असे म्हणतात, आणि जेव्हा कोणत्याही दोन संख्यांमधला सामायिक अवयव हा एकापेक्षा जास्त असतो तेव्हा त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात, बरोबर आहे। आता आपण हे बघूया की आपल्याकडे 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आणि किती संयुक्त संख्या आहे, बरोबर आहे। तर 1 ते 100 मध्ये ज्या संख्या येतात त्यामधली 1 ही मूळ संख्या ही नाही आणि ही संयुक्त संख्या ही नाही। हा आपल्याला नियम लक्षात ठेवायचा। काय सांगितलं, 1 ही मूळ संख्या नाही, बरोबर आहे। त्याचबरोबर 1 ही संयुक्त संख्या सुद्धा नाही, बरोबर। मग आता बघूया मूळ संख्या किती आहेत, 1 ते 100 मध्ये 25 आहेत। तर उरलेल्या संख्या कोणत्या संख्या झाला, संयुक्त संख्या, बरोबर आहे। मग किती झाला संयुक्त संख्या, 74। म्हणजे 1 ते 100 मध्ये येणाऱ्या अंकांपैकी 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या ही नाही, बरोबर आहे। मग मूळ संख्या किती आहेत, 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत। म्हणजे उरलेल्या ज्या संख्या झाल्या त्या कोणत्या संख्या झाल्या, संयुक्त संख्या झाल्या, बरोबर आहे, ठीक आहे। आता आपण पुढे बघूया की जर तुम्ही बघितलं तर संयुक्त संख्यांमध्ये 1 ही मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या नाहीये। 2 ही कोणती संख्या आहे, मूळ संख्या आहे, पण ती सममूळ संख्या आहे, बरोबर आहे। मूळ संख्यांमध्ये 2 ही एकमेव अशी संख्या आहे की जी सममूळ संख्या आहे, बरोबर। त्यानंतर आपण बघूया त्याच्यानंतर 3 ही मूळ संख्या आहे, बरोबर आहे, आणि नंतर 4 ही अशी संख्या आहे की जी संयुक्त संख्या आहे। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सर्वात लहान अशी संयुक्त संख्या कोणती, तर 4 ही सर्वात लहान असलेली संयुक्त संख्या आहे, बरोबर आहे। मग अशा प्रकारचे आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो, काय असू शकतो, सर्वात लहान संयुक्त संख्या आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या यांची बेरीज किती, काय प्रश्न असू शकतो। सर्वात लहान संयुक्त संख्या किती आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे, बरोबर आहे। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सर्वात लहान संयुक्त संख्या ही आहे 4 आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या ही किती आहे आपली, 97। यांची बेरीज जर आपल्याला विचारली तर आपण अशा पद्धतीने सांगू शकतो, बरोबर आहे। तर आपण याच्यामध्ये काय काय बघितलं होतं, आपण 2 प्रकारच्या संख्या बघितल्या, एक सहमूळ संख्या आणि दुसरी संयुक्त संख्या। सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येमध्ये एकच सामायिक अवयव असतो त्याला सहमूळ संख्या असे म्हणतात, आणि संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येमध्ये असलेले सामायिक अवयव हे 2 किंवा त्यापेक्षा जास्त असतात त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात। तर 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या येतात, बरोबर आहे। 74 ह्या संयुक्त संख्या आहेत आणि 1 ही मूळ संख्या आणि संयुक्त संख्या दोन्हीही नाही, बरोबर आहे, ठीक आहे। आता आपण बघूया की जोडमूळ संख्या म्हणजे काय, ठीक आहे। बरं, आता जोडमूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे कळलं, बरोबर आहे। तर मूळ संख्या म्हणजे काय, त्याला
अशा संख्या की ज्या संख्येला फक्त त्या स्वतःच्याच अंकाने भाग जातो, एकने आणि त्या स्वतःच्या अंकाने, त्याला काय म्हटले जाते? मूळ संख्या असे म्हणतात. तर आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? दोन क्रमवार संख्या तसेच मूळ संख्या यांच्या जोड्यांना सहमूळ संख्या, ह्या ज्या जोड्या आहेत त्या सहमूळ संख्या असू शकतात. पण जोडमूळ संख्या म्हणजे काय? जर कोणत्याही दोन मूळ संख्या यांच्यामधला फरक जर 2चा असेल तर त्याला काय म्हटले जाते? जोडमूळ संख्या असे म्हटले जाते. बरोबर आहे. तर जोडमूळ संख्या म्हणजे काय आलं लक्षात? ज्या दोन संख्यांचा फक्त एक हा सामायिक संख्येचा भाग असेल तर त्याला काय म्हटले जाते? एक ही सामायिक संख्येचा भाग आहे. पण जोडमूळ संख्या म्हणजे काय? की ज्या दोन मूळ संख्या ह्या एका पाठोपाठ असतात, म्हणजे लागून येणाऱ्या संख्या असतात आणि त्यांच्यामध्ये असलेला फरक हा फक्त 2चाच असतो, त्याला काय म्हटले जाते? जोडमूळ संख्या असे म्हणतात. बरं, आता आपण एक नवीन भाग घेणार आहोत, त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे लक्षात ठेवायचं तुम्हाला पुढची संख्या, बस एवढं लक्षात ठेवायचं. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? पुढची संख्या. ठीक आहे. आता बघूया त्रिकोणी संख्येची व्याख्या काय. दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमतेस काय म्हटले जाते? त्रिकोणी संख्या असे म्हणतात. लिहून घ्या. दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमतेस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. बरोबर आहे. दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमतेस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. ठीक आहे. आपण उदाहरण बघूया. आता इथे फक्त लक्षात ठेवा की त्रिकोणी संख्या म्हणजे कोणती संख्या कन्सिडर करायची? आपल्याला पुढची संख्या कन्सिडर करायची. तर आपण हे बघूया की 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या येतात. तर 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या येतात आणि सर्वात लहान असलेली त्रिकोणी संख्या म्हणजे 1 आहे. ठीक आहे. आता इथे लक्षात द्या, आपण करून बघूया. समजा 1 ही संख्या घेतली, त्याच्या पुढची कोणती घेतली? 3 घेतली. बरोबर आहे. तर 1 गुणिले 3 भागिले 2 किती येतं? 3 एके, त्याच्या पुढची संख्या घेतली 2, बे एके बे भागिले 2 म्हणजे किती आलं? 1. बरोबर आहे. समजा त्रिकोणी संख्या म्हणजे काय? म्हणजे जेव्हा आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची असते तेव्हा जी संख्या घेऊ त्याला पाया म्हटले जाते. म्हणजे ह्याच्यामध्ये 1 हा काय आहे? पाया आहे. त्याच्या पुढची संख्या काय झाली? 2, त्याची निमपट म्हणजे भागिले 2. बरोबर आहे. म्हणजे बे एके बे भागिले 2 = 1. आता पुढचं बघूया. 2 ही संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या म्हणजे 3, बरोबर, भागिले किती घेणार आहे? 2 निमपट. म्हणजे 3 दुणे किती आले? 6 भागिले 2 म्हणजे उत्तर किती आलं? 3. तर अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. तर त्रिकोणी संख्या काढताना काय देणार आहे? त्रिकोणी संख्या काढताना जर आपल्याला पाया दिलेला असेल आणि त्रिकोणी संख्या काढायची असेल तर आपण घेणार आहे त्याच्या पुढची संख्या. बरोबर आहे. मग ही कोणती संख्या आपली? 1 होती. 1च्या पुढची संख्या कोणती आली? 2. दोन संख्यांच्या गुणाकाराच्या निमतेस म्हणजे भागिले 2 केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? त्रिकोणी संख्या. पुढचं उदाहरण घेऊन बघूया. 3 गुणिले 4 भागिले 2. 4 त्रिक किती येतं? 12 भागिले 2 किती आलं? 6. म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या किती झाली? 6. अजून एक उदाहरण बघूया. त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या 4 गुणिले 5. 4 हा पाया, त्याच्या पुढची संख्या म्हणजे 5 भागिले 2. 5 चोक 20 भागिले 2 म्हणजे किती आले? 10. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या झाल्या आपल्या त्रिकोणी संख्या. आता ह्या त्रिकोणी संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये 13 आहेत. कशा ठरवायच्या बघा. 1 पहिली त्रिकोणी संख्या किती लिहिली आपण? 1. नंतर कोणती आली? 3. नंतर कोणती येते? 6. आता यांचा जरा फरक बघा. 1 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 3 तून 1 गेला किती उरले? 2. बरोबर आहे. 6 तून 3 गेले किती उरले? 3. नंतर 10 तून 6 गेले किती उरले? 4. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर ह्या दोघांमध्ये असलेला फरक 2चा आहे. राईट. मग 2 अधिक 1 3 म्हणजे 3 3 विसरले किती येतात? 6. म्हणजे इथे 3चा फरक झाला. म्हणजे पुढच्या त्रिकोणी संख्येमध्ये फरक कितीचा असेल? 4चा. म्हणजे किती आली? 10. बरोबर आहे. त्याच्या पुढच्या त्रिकोणी संख्येमध्ये फरक कितीचा असेल? 5चा. म्हणजे किती आली? 15. त्याच्यानंतर पुढच्या त्रिकोणी संख्येमधला फरक कितीचा असेल? 15 इथे लिहिली. त्याच्या पुढच्या त्रिकोणी संख्येमधला फरक कितीचा असेल? 6चा. म्हणजे 15 अधिक 6 किती आले? 21. 5 5 10 आणि 11 21. त्याच्या पुढच्या त्रिकोणी संख्येतला फरक कितीचा असेल? 7चा. म्हणजे 21 अधिक 7. 7 आणि 1 8 आणि परत किती झाले? 2चे 2 म्हणजे किती आली त्रिकोणी संख्या? 28. त्याच्या पुढच्या त्रिकोणी संख्येतला फरक किती असेल? 8चा. म्हणजे काय? 28 अधिक 8. 8 आणि 8 16. झाले 2 आणि 1 3 म्हणजे झाले 36. बरोबर आहे. मग अशाच प्रकारे पुढच्या त्रिकोणी संख्येतला फरक किती असेल? 9चा. म्हणजे काय करावं लागेल? 36 अधिक 9.
6 9 6 6 12 13 14 15 5 हातचा आला 1 3 आणि 1 4 म्हणजे किती झाले 45. नंतर 45 च्या पुढच्या त्रिकोणी संख्येचा फरक किती असेल 10 चा फरक असेल बरोबर आहे म्हणजे किती येणार आहे 55. नंतर कितीचा फरक असेल 11 चा फरक असेल बरोबर आहे म्हणजे 55 अधिक 11 म्हणजे 5 आणि 1 6 5 आणि 1 6 म्हणजे किती झाले 66. 66 नाही हा बरोबर आहे 66. आलं लक्षात. त्यानंतर परत पुढच्या त्रिकोणी संख्येचा फरक कितीचा असेल 12 चा म्हणजे 12 अधिक करा 12 12 ची बेरीज करा 6 आणि 1 6 आणि 2 8 6 आणि 1 7 म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या किती झाली 78. त्यानंतर फरक कितीचा असेल 13 चा म्हणजे 78 अधिक 13 8 9 10 11 हातचाला 1 7 1 8 1 आणि 1 9 म्हणजे किती झाले 91. आणि त्याच्यानंतरचा फरक असेल आपल्याला 14 चा पण ती 100 च्या पुढे जाईल म्हणून आपण असं म्हणू शकतो की 1 ते 100 मध्ये येणारा त्रिकोणी संख्या किती 13 त्रिकोणी संख्या. सर्वात लहान त्रिकोणी संख्या किती येते 1 इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. बरं आता ह्या त्रिकोणी संख्यांवरची गणित बघूया जी पोलीस भरतीमध्ये विचारली जातात. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की त्रिकोणी संख्या म्हणजे कोणती संख्या पुढची संख्या. म्हणजे जर समजा ह्याच्यामध्ये येणारे जे प्रश्न असतील ते कसे असू शकतील आपल्याला पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या काढा त्रिकोणी संख्या दिली असेल तर पाया काढा आणि त्रिकोणी संख्या दिली असेल तर पुढची त्रिकोणी संख्या किंवा मागची त्रिकोणी संख्या काढा. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. तर आपण पहिला प्रथम बघूया पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या काढणे. पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या काढणे. ठीक आहे. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय म्हणलं होतं आपण पुढची संख्या. समजा उदाहरण बघूया. प्रश्न आहे आपला 8 जर पाया असेल तर आपली त्रिकोणी संख्या किती. बरोबर आहे. 8 जर पाया असेल तर त्रिकोणी संख्या किती. 8 हा काय आहे आपला पाया आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे कोणती संख्या पुढची संख्या म्हणून 8 गुणिले 9 भागिले किती येणार आहे 2 म्हणजे जो पाया दिला असेल ती संख्या त्याच्या पुढची संख्या आणि त्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणून भागिले 2 बरोबर आहे. 8 × 9 = 8 9 72 8 × 8 = 24 8 × 32 45 8 7 48 8 7 8 908 हा बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे किती येणार आहे 72 भागिले किती येणार आहे 2. मग किती येईल बघा 2 के 2 2 त्रिक 6 भागाकाराचा भागाकार आपण हवा तर असा करूया 2 त्रिक 6 राहिले 1 2 2 सख 12 झाला 0 म्हणजे काय आले आपली त्रिकोणी संख्या 36 बरोबर आहे. ठीक आहे. आले लक्षात. तर आपण काय केलं होतं 8 हा पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या किती म्हणजेच 8 हा आपला पाया आहे त्याच्या पुढची संख्या घेतली ती किती आहे 9 आणि भागिले गेलं 2 आणि आता आपल्याला उत्तर आलं बरोबर आहे. ठीक. आता आपण पुढचं बघूया. अजून एक दोन उदाहरण घेऊया. समजा जर 9 हा पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या किती. त्रिकोणी संख्या काढताना पुढची संख्या घ्यायची म्हणजे 9 गुणिले 10 भागिले 2. 9 गुणिले 10 किती होणार आहे 90 भागिले 2 म्हणजे किती येणार आहे बघा 90 भागिले 2 करायचे 2 चोक 8 8 राहिला 1 0 2 पंची 10 म्हणजे किती राहिले 0 म्हणजे आपलं उत्तर किती आलं 45 बरोबर आहे. तर 9 हा पाया असेल त्रिकोणी संख्या किती 45. ठीक आहे. अजून आपण एक दोन उदाहरणं बघूया. जर समजा असं दिलं असेल 12 हा पाया असलेली त्रिकोणी संख्या किती. 12 हा पाया असलेली त्रिकोणी संख्या किती म्हणजे काय करणार आहे 12 हा पाया आहे मग त्याच्या पुढची संख्या किती घेणार आहे 13 भागिले 2. आता गुणाकार करण्याच्या ऐवजी आपण 2 ने कशाला भाग देऊ शकतो 12 ला भाग देऊ शकतो. 2 ची कसोटी ज्या संख्यांच्या शेवटी 2 4 6 बरोबर आहे नंतर 8 असे अंक असतील 0 तर आपण त्याला 2 ने भाग घालू शकतो म्हणजे 2 के 2 2 सख 12 म्हणजे किती येणार आहे 13 गुणिले 6. ठीक आहे. मग 13 गुणिले 6 जर आहे तर आपण उत्तर कसं काढणार आहे 13 गुणिले 6 साठी 13 गुणिले 6 6 1 6 6 2 12 6 3 18 त्याला 1 6 1 6 आणि किती आले 7 म्हणजे उत्तर किती आलं 98 बरोबर आहे. आलं लक्षात. म्हणजे जर आपल्याला पाया दिला असेल आणि त्याच्या पुढची त्रिकोणी म्हणजे त्याच्या पाया दिला असेल त्रिकोणी संख्या जर काढायची असेल तर पाया गुणिले पुढची त्रिकोणी संख्या भागिले 2 बरोबर या पद्धतीने आपण काढू शकतो. आता बघा अजून एक उदाहरण आपण घ्या. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. समजा 15 पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या किती.
म्हणून 15 गुणिले पुढची संख्या म्हणजे 16 भागिले 2 बरोबर आहे. मग 2 8 16 आले म्हणजे काय येणार आहे 15 गुणिले 8 बरोबर. मग 15 गुणिले 8 म्हणजे काय करणार आपण 8 आणि 8चा गुणाकार करायचा 15 बरोबर. 5 8 40 4 8 1 8 9 10 11 12 म्हणजे उत्तर किती आलं 120. तर 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या किती येणार आहे 120 बरोबर आहे. हा बघितला आपण प्रकार 1. काय होता पाया दिला असेल आणि त्रिकोणी संख्या काढायची असेल तर आपला नियम काय आहे पाया गुणिले पुढील संख्या भागिले 2 हे आपल्याला सूत्र वापरायचं आहे जेव्हा आपल्याला दिला असेल पाया आणि त्रिकोणी संख्या काढायची असेल तर. ठीक आहे. बरं आता आपण बघूया दुसरा प्रकार. त्रिकोणी संख्या दिली असेल तर पाया काढणे. काय बघूया त्रिकोणी संख्या दिली असेल तर पाया काढणे. आता आपल्याला कोणती संख्या दिलेली आहे त्रिकोणी संख्या दिलेली आहे आपल्याला पाया काढायचा. उदाहरण बघूया आपण. समजा 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं याच्यामध्ये त्रिकोणी संख्या लिहून घ्या त्याच्याकडे दुप्पट. काय करायचं आपल्याला त्याची दुप्पट. दुप्पट म्हणजे काय गुणिले 2 बरोबर आहे. म्हणजे 45 गुणिले 2 5 दुने 10 हा 4 आहे 4 दुने 8 आणि 1 किती आले 9 म्हणजे किती आले हे 9 बरोबर. आता हा जो उत्तर आहे म्हणजे दिलेल्या त्रिकोणी संख्येच्या आधी दुप्पट करायची. आपल्याला जे उत्तर आहे 90 आलं त्याच्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या बरोबर आहे. त्याच्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या. मग ह्याच्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या कोणती आहे आधीची पहिली येणारी 81 बरोबर आहे आणि त्याचा काढायचा वर्गमूळ. मग 81 चं वर्गमूळ म्हणजे अशा कोणत्या संख्येचा वर्ग हा 81 येतो तर 9 9 81 म्हणजे उत्तर किती आलं 9 बरोबर आहे. म्हणजे जर आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि जर आपल्याला पाया काढायचा असेल तर अशा वेळेला त्रिकोणी संख्या जी दिलेली आहे त्याची करायची दुप्पट म्हणजे गुणिले 2. आलेल्या संख्येच्या आधीची वर्गमूळ संख्या पूर्ण वर्गमूळ संख्या बरोबर आहे. आता 90 च्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या किती येते 81 आणि मग 81 चं काढायचं वर्गमूळ. म्हणजे असा कोणता संख्या आहे की ज्याचा वर्ग हा 81 येतो म्हणजे 9 चा वर्ग 81 येतो म्हणजे 9 काय झाली 9 हा काय झाला त्याचा पाया झाला बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे सूत्र काय सांगितलेलं आपलं आपण कोणतं सूत्र वापरू शकतो बघा. हा सूत्र म्हणजे काय दिलेली त्रिकोणी संख्या त्याची करायची दुप्पट बरोबर आहे आणि त्याची दुप्पट केल्यानंतर जे आपलं उत्तर येणार आहे त्याच्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या पूर्ण वर्गमूळ संख्या आणि त्या संख्येचं काय काढायचं वर्गमूळ म्हणजे आपल्याला उत्तर भेटणार आणि ते वर्गमूळ म्हणजे आपला काय असेल पाया असेल बरोबर आहे. ठीक आहे. आपण अजून उदाहरण बघूया आता. सहासष्ट या त्रिकोणी संख्येचा पाया किती. काय म्हटलंय 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती म्हणजे दिलेल्या त्रिकोणी संख्येचं करायची दुप्पट म्हणजे काय करणार आहे 66 गुणिले 2 बरोबर आहे. आता 66 गुणिले 2 आपण इथे करूया. 66 गुणिले 2 sin 2 12 झालाय sin 2 12 आणि अधिक 1 किती झाले 13 म्हणजे किती झाले 132 बरोबर आहे. म्हणजे 66 त्रिकोणी संख्येची केली दुप्पट 132. आता 132 च्या आधीची काय शोधायची आपल्याला 132 च्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या बघा शोधा. पूर्ण वर्गमूळ संख्या अशी कोणती संख्या आहे त्याचा पूर्ण वर्गमूळ येतो बरोबर आहे. तर ती कोणती येते 121 आणि त्याचा काढायचा वर्गमूळ. मग 121 वर्गमूळ अशी कोणती संख्या आहे त्याचा वर्ग 121 येतो तर बरोबर 11 ही संख्या अशी आहे ज्याचा वर्ग किती येतो 121 येतो. म्हणजे जर आपल्याला त्रिकोणी संख्या दिली 66 त्याची केली दुप्पट म्हणून गुणिले 2 उत्तर किती आलं होतं 132. 132 च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या 121 आणि त्याचा वर्ग बरोबर. हे झालं आपलं उत्तर. म्हणजे 11 हा पाया असेल तर त्याची त्रिकोणी संख्या किती येते 66 येते बरोबर आहे. ठीक आहे. अजून बघूया आपण एखादं दुसरं उदाहरण. ठीक आहे. 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती
म्हणजे काय करणार आहे 36 गुणिले 2 म्हणून 36 गुणिले 2 sin 2 12 2 हातचा आला 1 3 दुणे 6 आणि 1 किती आले 7 म्हणजे उत्तर किती आलं 72. ठीक आहे. आता हे जे 72 आलं त्याच्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या म्हणजे अशी कोणती संख्या आहे ज्याचं 71 नाहीये 70 नाहीये बरोबर ना. असं करता करता आपण म्हणू शकतो 64 आहे ह्याचं काढायचं वर्गमूळ 8 64 म्हणजे 8 हा काय झाला पाया बरोबर आहे. हा झाला प्रकार दुसरा म्हणजे आपण दोन प्रकार बघितले. पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या काढणे. पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय दिलेला पाया गुणिले त्याच्या पुढची संख्या त्याची निमपट म्हणजे भागिले 2 बरोबर. मग त्रिकोणी संख्या मिळते. आणि जर समजा त्रिकोणी संख्या दिली असेल आणि आपल्याला पाया काढायचा असेल तर काय करणार आहे तर त्रिकोणी संख्या गुणिले 2 त्याच्या आधीची वर्गमूळ संख्या आणि त्याचं वर्गमूळ किती येतं ती संख्या म्हणजे झाला पाया. आता आपण बघूया तिसरा प्रश्न. तिसरा प्रकार त्रिकोणी संख्या दिली असेल तर त्याच्या पुढील किंवा मागील त्रिकोणी संख्या काय. उदाहरणार्थ प्रकार तिसरा आहे आपला 36 या त्रिकोणी संख्येच्या पुढील 7वी त्रिकोणी संख्या कोणती. 36 या त्रिकोणी संख्येच्या पुढील 7वी त्रिकोणी संख्या कोणती बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एक त्रिकोणी संख्या दिलेली आहे 36 आणि आपल्याला त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या काढायची आहे. ठीक आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट म्हणजे काय करणार आहे 36 गुणिले 2 बरोबर आहे. आपण त्याचं काय कॅल्क्युलेशन करूया. 36 गुणिले 2 sin 2 12 हातचा आला 1 3 दुणे 6 आणि 1 किती झाले 7 म्हणजे लिहिले 7 72 बरोबर आहे. आता परत सेम पद्धत 72 च्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या बरोबर आहे. मग ती येते 64 म्हणून 64 चं वर्गमूळ किती येतं 8 येतं बरोबर आहे. म्हणजे 36 ही त्रिकोणी संख्या असेल तर त्याचा पाया किती सांगितलेला आपल्याला किती आला 8 आला बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचंय ह्याच्या पुढची 7वी त्रिकोणी संख्या काढायची म्हणून जो पाया आला अधिक 7 8 अधिक 7 7 आणि 7 14 आणि 1 15 बरोबर आहे. आणि हे जे 15 झाला हा झाला आपला पाया. आपल्याला काढायची पुढची त्रिकोणी संख्या म्हणजेच 15 हा आपला पाया आहे गुणिले त्याच्या पुढची संख्या म्हणजे 16 भागिले 2. मग 2 8 16 म्हणजे 15 गुणिले 8 बरोबर आहे. 15 गुणिले 8 कसं येणार आहे इथे करूया. 15 गुणिले 8 5 8 40 4 8 1 8 9 10 11 12 बरोबर आहे. किती आली 121 येते लक्षात. म्हणजे जर समजा 36 ही त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येच्या पुढे 7वी त्रिकोणी संख्या काढायची असेल तर काय करणार आहे दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट आलेल्या उत्तराच्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या आणि त्याच्यावरून काढलं त्याचं वर्गमूळ हे किती आलं 8 बरोबर आहे. आता हे जे 8 वर्गमूळ आहे त्याच्या पुढे जे हा झाला पाया कोणत्या संख्येचा पाया झाला 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे 8 आहे. आपल्या त्याच्या पुढची 7वी संख्या विचारली आहे म्हणून 8 अधिक 7 किती झाले 15 बरोबर आहे. मग 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायची. मग परत 15 हा पाया आहे त्रिकोणी संख्या काढण्यासाठी पुढची संख्या घेतो आणि त्याची करतो निमपट म्हणून भागिले 2 म्हणून 15 गुणिले 16 भागिले 2 जर केलं 2 8 16 आणि 15 गुणिले 8 झाले 120 बरोबर आहे. म्हणजे समजा बघा सूत्र काय आपण बघितलं जर आपल्याला त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि पुढची त्रिकोणी संख्या काढायची तर दिलेली त्रिकोणी संख्या गुणिले 2 जे आपल्याला उत्तर येणार त्या उत्तराच्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या आणि त्याचं काढायचं वर्गमूळ. काय काढायचं त्याचं वर्गमूळ. हे जे वर्गमूळ आहे ते झालं पाया. आता आपल्याला काढायचे पुढील त्रिकोणी संख्या म्हणून पाया अधिक जी पुढची संख्या विचारली ती म्हणजे पुढील त्रिकोणी संख्या समजा 7 विचारली होती आपल्या उदाहरणामध्ये म्हणून 7 मग ते जे येईल तो झाला पुढच्या त्रिकोणी संख्येचा पाया. पुढच्या त्रिकोणी संख्येचा पाया
बरोबर आहे. मग काय करणार आहे, पाया गुणिले पुढील संख्या भागिले 2. आपल्याला पुढील त्रिकोणी संख्या मिळेल जी 7वी असेल. बरोबर आहे. ठीक. आता आपण अजून एक उदाहरण बघूया. पंचेचाळीसच्या समोरील 45 या त्रिकोणी संख्येच्या पुढील 9वी त्रिकोणी संख्या कोणती? कोणती संख्या आहे आपल्याला? 9वी त्रिकोणी संख्या कोणती? बघा हा, आधी काय करायचंय, त्रिकोणी संख्या जी दिली आहे गुणिले 2. म्हणजे पहिल्यांदा काय केलं आपण, सूत्र काय आहे, दिलेली त्रिकोणी संख्या गुणिले 2. दिलेली त्रिकोणी संख्या किती आहे, 45 गुणिले 2. जर केलं तर इथे बघूया, 45 गुणिले 2, 5 गुणिले 10 हातचा आलाय, 4 गुणिले 8 आणि 1 9. बरोबर आहे. मग दुप्पट किती झाली, 90 ही त्याची झाली दुप्पट. बरोबर आहे. मग आता त्यांनी काय विचारले, जर 90 झाली त्याच्यानंतर काय करायचं, आलेल्या उत्तराच्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या. मग 90च्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या कोणती आहे, 81 आहे. बरोबर आहे. मग ही जी 81 ची संख्या आहे त्याचं काढायचं वर्गमूळ. ते किती येतं, 9 9 81. हे झालं वर्गमूळ. हा वर्गमूळ म्हणजे झालाय हा त्रिकोणी संख्येचा पाया. आता आपल्याला पुढची त्रिकोणी संख्या विचारली, पुढील कोणती विचारली, 9वी त्रिकोणी संख्या. म्हणून हा आलेला पाया म्हणजे 9. बरोबर आहे. हा आलेला पाया इथे घेतला म्हणजे 9 अधिक 9वी त्रिकोणी संख्या म्हणून 9. 9 9 किती झाले, 18. बरोबर आहे. आता हा परत पुढील त्रिकोणी संख्येचा झाला पाया, येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा. म्हणून परत 18 गुणिले त्याच्या पुढची संख्या 19 भागिले 2. 2 9 18 म्हणजे काय करणार आहे, 19 गुणिले 9. बरोबर आहे. 19 गुणिले 9, 9 9 81 आणि 1 8. 9 1 9, 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे किती झाले, 171. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 45 या त्रिकोणी संख्येच्या पुढील 9वी त्रिकोणी संख्या किती आहे, 192 18 9 9 81 9 1 9 10 11 12 13 14 15 16 17. बरोबर आहे. किती झाले, 171. ही झाली पुढील त्रिकोणी संख्या. बरोबर आहे. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघूया. समजा आतापर्यंत आपल्याला हे विचारलं होतं की पुढील त्रिकोणी संख्या, किंवा आपण एक उदाहरण अजून घेऊया. समजा 6 या त्रिकोणी संख्येच्या पुढील 9वी त्रिकोणी संख्या कोणती? ठीक आहे. काय करणार आहे, दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट. साइन दोन्ही किती झाले, 12. बरोबर आहे. मग आता हे जे 12 आलं त्याच्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या. बघा 12, 12च्या आधी 11 10. बरोबर आहे की नाही. मग किती आले, 9. 9 ही पूर्ण वर्गमूळ संख्या आहे म्हणून घेतलं 9. त्याचं काढायचं वर्गमूळ किती झालं, 3. बरोबर आहे. मग हा जो 3 आहे तो झाला आपला पाय. ह्याच्यामध्ये आपल्याला पुढची किती संख्या विचारलेली आहे, 9वी विचारली. म्हणून 3 अधिक 9 9 10 11 झाले किती, 12. आता हा झाला नेक्स्ट पुढच्या त्रिकोणी संख्येचा पाया. म्हणून 12 गुणिले 13 भागिले किती, 2. 2 सख 12 म्हणजे काय करणार आहे, 13 गुणिले 6. साइन 3 18 हातचा आला 1. 6 1 6 आणि 1 7 म्हणजे उत्तर किती आलं, 18. बरोबर आहे. तर 6 त्रिकोणी संख्येच्या पुढील त्रिकोणी संख्या किती येणार आहे, 78 येणार. 9 पुढील 9वी त्रिकोणी संख्या किती येणार आहे, 78 येणार आहे. बरोबर आहे. बरं, आता आपण प्रकार बघूया. समजा आपल्याला असं विचारलं असेल की हे आपण बघितलं पुढील, पण ते जर मागील विचारलं असेल तर आपण काय करणार. ठीक आहे. आपल्याला समजा असं दिलं असेल, एकशे 71 या त्रिकोणी संख्येच्या मागील सहावी त्रिकोणी संख्या कोणती. बरोबर आहे. मागील 6वी त्रिकोणी संख्या कोणती. आता आपल्याला काय करायचंय, परत सेम पद्धत. काय करणार आहे, 171 ची दुप्पट म्हणजे 171 गुणिले 2. 2 1 2 7 2 14 हातचा आलाय. 2 1 2 2 आणि 1 किती झाले, 3. म्हणजे उत्तर किती झालं, 342. बरोबर आहे. म्हणजे उत्तर किती झालं, 342. आता 342 मधली आपल्याला त्याच्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या शोधायची.
जर तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 ते 30 पर्यंतचे वर्ग त्याचे वर्गमूळ पाठ असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही अगदी सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. 342च्या आधीची पूर्ण वर्गमूळ संख्या जर शोधली तर ती येते 324. कोणती येते? 324. तर 18 ही अशी संख्या आहे की तिचा वर्ग हा 324 येतो. म्हणजे याचा वर्ग किती आला? 18चा वर्ग किती येतो? 324. म्हणजे वर्गमूळ किती आलं? 18. बरोबर आहे. मग आता काय करणार आहे? 18 लिहिले. आपल्या कोणती संख्या विचारली? मागील. पुढची विचारली असेल तर आपण अधिक करतो, पण जर मागील विचारली असेल तर वजाबाकी करायची 6ची. कारण 6वी संख्या विचारली. म्हणजे जर मागील संख्या विचारली असेल तर चिन्ह बदल होणार आहे. म्हणजे कोणतं येणार आहे? फक्त वजाचे चिन्ह येणार आहे. म्हणजे 18 वजा 6. तर 18 वजा 6 किती येतात बघा? 18 वजा 6. 8 6 गेले 2 म्हणजे किती आले? 12. बरोबर आहे. आता हा पाया घ्यायचा आणि त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या काढायची. म्हणजे 12 गुणिले 13 भागिले 2 बेस सख 12 म्हणजे 13 गुणिले 6. तर 13 गुणिले 6 आपण इथे करूया. 37 18 8 चालय 6 1 6 आणि 1 7. बरोबर आहे. म्हणजे किती संख्या आली आपली संख्या? बरोबर आहे. आलं लक्षात? तर ह्या प्रकारे आपण 3 प्रकारची गणितं बघितली, 3 प्रकारची आपण उदाहरणं बघितली. त्रिकोणी संख्या काय लक्षात ठेवा? त्रिकोणी संख्या म्हणजे पुढील संख्या. रूल नंबर 1. 1 ते 100 मध्ये एकूण 13 त्रिकोणी संख्या होत्या. बरोबर आहे. सर्वात लहान त्रिकोणी संख्या ही 1 आहे. बरोबर आहे. प्रत्येकामधला फरक हा एकाने वाढत जातो. प्रत्येक त्रिकोणी संख्येमधला फरक. बरोबर आहे. आता त्रिकोणी संख्या म्हणजे कोणती संख्या? पुढची संख्या. म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे दिलेली संख्या जी असेल, जो पाया असेल त्याच्या पुढच्या संख्याचा गुणाकार भागिले 2. म्हणजे पाया जो दिला असेल आपल्या त्रिकोणी संख्या काढण्यासाठी तो पाया गुणिले त्याच्या पुढील संख्या भागिले 2 केलं की आपल्याला मिळू शकते त्रिकोणी संख्या. गणित 3 प्रकारची बघितली होती. पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या काढणे, त्रिकोणी संख्या दिली असेल तर पाया काढणे आणि त्रिकोणी संख्या दिली असेल तर पुढील किंवा मागील त्रिकोणी संख्या काढणे हे आपण बघितलं. बरोबर आहे. आता इथे सूत्र आपण लिहून घेऊया. मागील त्रिकोणी संख्या दिली असेल तर काय करणार आहोत? मागील त्रिकोणी संख्या दिली असेल तर काय करणार आहे? आपल्याला काय करायचंय? फक्त वजा करायचंय. बरोबर ना? काय केलं बघा. दिलेली त्रिकोणी संख्या गुणिले 2. बरोबर आहे. दिलेली त्रिकोणी संख्या किती होती? 171. गुणिले काय केलं? 2. म्हणजे किती झालं? 342. त्याच्या मागील पूर्ण वर्गमूळ संख्या ती आली 18. 18 मधून वजा केले 6 कारण मागील 6वी संख्या विचारली आहे. म्हणजे पाया जो आला तर मागील करायचे, मागील संख्या काय करायची? वजा करायची. मागील त्रिकोणी संख्या उदाहरणामध्ये दिलेला आहे आपल्याकडे 6वी म्हणजे दिले 6. तर जर मागील त्रिकोणी संख्या काढायची असेल तर परत मागील त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आलेल्या उत्तराचा पाया गुणिले पुढील संख्या भागिले 2. बरोबर आहे. तसे 4 प्रकारचे गणित आपण ह्याच्यावरती बघितले. आता आपण बघणार आहोत त्याच्या पुढील. आता समजा कधी असं दिलं असेल, आपल्याला एक नवीन उदाहरण बघूया त्रिकोणी संख्येवरती. समजा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? असं परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 30. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे 46. नंतर 70 आणि चौथा ऑप्शन आहे आपल्याकडे 120. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये काय करणार? ह्याच्यामध्ये आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची. तर सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन मध्ये दिलेल्या संख्यांचे करून घ्यायचे अवयव. म्हणजे 30चे जर अवयव करायला केले तर 2 1 2 राहिला 1. बरोबर आहे. 2 5 10. नंतर 3 5 15 आणि 5 1 5 हे झाले त्याचे अवयव. आता अवयवांमध्ये कोणकोणत्या संख्या आल्या? 2 गुणिले 3 गुणिले 5. ह्यांच्यामधल्या सामायिकचा गुणाकार. ह्यांच्यामध्ये फक्त 2 चे 2च आहेत. इथे पण 3 आहे, इथे पण 5 आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणती सामायिक अवयव आहेत का? नाही. म्हणजे ही आपली त्रिकोणी संख्या नाही. त्रिकोणी संख्या कशी असते? दिलेला पाया आणि त्याची पुढील संख्या अशी क्रमवार संख्या जर आपल्याला मिळायला पाहिजे. अवयव जेव्हा आपण काढणार आहे तेव्हा त्या अवयवांमध्ये आपल्याला एक पाया मिळाला पाहिजे आणि त्याच्या पुढील संख्या मिळाली पाहिजे. जर असं आपल्याला मिळालं तर ती आपली त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे. आता पुढचं करून बघूया 46. 46 चे अवयव बघूया. 2 2 4 2 3 6. बरोबर आहे. नंतर परत 23 आणि डायरेक्टली 23 1 23. बरोबर आहे. कोणती? 2 आणि 23 आहेत का? 2
एक अनुक्रमिक संख्या एकामागोमाग एक नाही, म्हणजे ही पण त्रिकोणी संख्या नाही. आता बघूया 70. 70 चे अवयव केले तर बे त्रिक 6 राहिला 1, बे 25 10, 5 7 35, 7 1 7. म्हणजे याच्यामध्ये कोणत्या तीन वेगवेगळ्या संख्या झाल्या? 3 येतात, 2 येतात का? नाही. त्रिकोणी संख्यांमध्ये काय सांगितलं होतं? अशी त्रिकोणी संख्या असते जी ती पाया आणि त्याच्या पुढची संख्या असे दोन संख्या आल्या पाहिजे. ते इथे येतात का? नाही. आता बघा 120 मध्ये बोलूया. 120 ला आपण करूया 2, बे सखा 12 0, बे त्रिक 6 0 परत, बरोबर आहे. बे 1 बे 25 10, नंतर 3 5 15 आणि 5 1 5. आता बघा जे सामायिक अवयव आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 त्यांचा एकत्र गुणाकार सखा 12 परत करून बघूया काहीतरी चुकलं आहे. 120 आहे म्हणजे किती येणार आहे? बे सखा 12 0, बे त्रिक 6 0, बरोबर आहे. नंतर बे 1 बे 25 10, नंतर 5 त्रिक किती येणार आहे? 15, बरोबर आहे. नंतर किती येणार आहे? 5 त्रिक 15 आणि 3 1 3. हे आपल्याला दिलेले ऑप्शन आहे, बरोबर आहे. आता आपण कसं करणार आहोत बघा. हा किती राहिले? 2 गुणिले 2 गुणिले 2 हे झाले सामायिक अवयव. बे 2 4 4 2 8, बरोबर आहे. आणि 5 आणि किती आले? 3 म्हणजे किती झाले? 5 त्रिक 15. म्हणजे याच्यामध्ये ही पण त्रिकोणी संख्या नाही, ऑप्शन मध्ये चूक झालेली आहे. इथे घ्या 240. हा बरोबर आहे. आपण एकदा परत ऑप्शन घेऊया. अवयव करताना आपल्याला काय करायचंय बघा, एक लक्षात द्या. आपल्याला दिलाय पहिला अवयव 30 ना, आधी त्याची करायची दुप्पट. म्हणजे काय करणार आहे? 30 गुणिले 2 म्हणजे उत्तर किती आले? 7. आणि ह्याचे करायचे आपल्याला अवयव, बरोबर आहे. म्हणजे बे त्रिक 6, बे 1 बे त्याच्यामध्ये किती आले? राहिला 1, बे 25 10, नंतर 3 5 15 आणि 5 1 5, बरोबर आहे. सामायिक अवयव कोणकोणते आले? 2 गुणिले 2 म्हणजे झाले 4 आणि 5 त्रिक किती झाले? 15, बरोबर आहे. मग आहे का? दोन कंटिन्यू संख्या नाहीये म्हणजे ही त्रिकोणी संख्या नाही. आता घेऊया 46, बरोबर आहे. 46 ला करायचे गुणिले 2, आधी करायची दुप्पट आणि मग करायचे त्याचे अवयव. मग 46 गुणिले 2 म्हणजे 6 गुणे 12, हातचा आला 1, 4 गुणे 8 आणि किती आले? 9. ह्याचे करूया आपण अवयव. बे चौक 8 राहिला 1, बे सखा 12, बे दुने 4, बे त्रिक 6, मग 23 1. म्हणजे काय आले अवयव? 2 गुणिले 2 हे सामायिक अवयव म्हणजे 4 आणि दुसरी संख्या झाली 23. ह्या दोन क्रमवार संख्या आहेत का? नाही, म्हणजे ही त्रिकोणी संख्या नाही, बरोबर आहे. परत घेऊया 70 गुणिले 2, 7 दुने 14 म्हणजे झाले 140. आता ह्याचे अवयव बे 7 ते 14 0, बे त्रिक 6 आणि इथे किती आले? बे 25 10, 7 5 35 आणि 5 1 5. सामायिक अवयव किती आले? 2 गुणिले 2, बे 2 4 आणि 7 आणि 5, बरोबर ना. 7 5 किती झाले? 35. त्या दोन क्रमवार संख्या आहेत का? नाही, म्हणजे ही पण त्रिकोणी संख्या नाही. आणि इथे होतं आपलं 120, तर आपण काय करणार आहे? 120 ची करणार आहे दुप्पट म्हणजे गुणिले 2, 12 दुने 24 आणि 0 म्हणजे 240. ह्याचे अवयव बघूया. बे 1 बे दुने 4 0, नंतर बे सखा 12 0, बे त्रिक 6 0, बे 1 बे 25 10, मग 5 त्रिक 15 आणि 3 1 3. आता सामायिक अवयव घेऊया. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे झाले 1, नंतर गुणिले काय नाही आणि 5 गुणिले 3 म्हणजे 5 त्रिक किती होतात? 15, बे दुने 4 4 दुने 8 8 दुने किती झाले? 16. आल्या दोन क्रमवार संख्या म्हणजे ही त्रिकोणी संख्या आहे. आलं लक्षात? म्हणजे जर आपल्याला विचारलं असेल की त्रिकोणी संख्या दिलेल्या ऑप्शन मध्ये दिलेल्या पर्यायापैकी कोणती आहे, तर तुम्ही कसं करणार आहे? दिलेल्या संख्येच्या आधी करायची दुप्पट, दुप्पटचे करायचे अवयव. सामायिक म्हणजे समान असलेल्या अवयवांचा गुणाकार आणि जे सामायिक नाहीत त्यांचा गुणाकार, बरोबर आहे. हे केल्यानंतर आपल्याला दोन क्रमवार संख्या आल्या का? नाही आल्या. जर क्रमवार संख्या आल्या तर ती संख्या नैसर्गिक त्रिकोणी संख्या आहे, नाहीतर ती त्रिकोणी संख्या नाहीये. 120 मध्ये काय केलं होतं? 120 गुणिले 2 किती झाला होता? 240. त्याचे अवयव केले. सामायिक होते 2 2 2 आणि 2, त्यांचा गुणाकार केला किती आला? 16 आणि 5 त्रिक 15, 16 आणि 15 दोन क्रमवार संख्या आल्या म्हणून 120. तर तुमचं उत्तर झालं तर 120 ही आपली त्रिकोणी संख्या आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत
हस्तांदोलन, बरोबर आहे. जसं त्रिकोणी संख्या म्हणजे पुढची संख्या बघितलं होतं, तर हस्तांदोलन म्हणजे कोणती संख्या घेणार आहे, मागची संख्या घेणार आहे, बरोबर आहे की. ठीक आहे, बघूया. हस्तांदोलनासाठी आपण घ्यायचे आहे मागील संख्या. ठीक आहे, आपण याच्यावरचे प्रश्न बघूया. एकदम सोपे आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे पुढची संख्या, तर हस्तांदोलन म्हणजे काय, मागची संख्या. परत तेच दोन क्रमवार संख्यांच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. पण त्रिकोणी संख्येमध्ये घेताना जर आपण मागील संख्या घेतली तर आपल्याला हस्तांदोलनाची संख्या मिळते. म्हणजे जो आपल्याला पाया दिलेला असेल ती संख्या, त्याच्या मागची संख्या, त्यांचा गुणाकार भागिले 2 जर आपण केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, हस्तांदोलनासाठी मागची संख्या घ्यायची आहे, मग आपल्याला हस्तांदोलन संख्या मिळेल. ठीक आहे, आपण एक प्रश्न घेऊया. प्रश्न लिहून घ्या. एका स्पर्धेत 11 संघ सहभागी झाले. एका स्पर्धेत 11 संघ सहभागी झाले. त्यातील प्रत्येक संघांनी एकमेकांशी सामना खेळायचा आहे. एकमेकांशी सामना खेळायचा आहे. तर एकूण किती सामने होतील? तर एकूण किती सामने होतील? बरोबर आहे. आपल्याकडे किती संघ दिले आहेत एका याच्यामध्ये, एका स्पर्धेमध्ये आपल्याकडे संघ आहेत 11. बरोबर आहे. ह्या 11 संघांमधील संघ सहभागी झाले आणि प्रत्येक संघाने एकमेकांशी हस्तांदोलन करायचे ठरवले. तर किती हस्तांदोलने होतील? बरोबर आहे. हस्तांदोलनासाठी दिलेली संख्या संघ किती आहेत? 11 आहेत. कोणती संख्या घ्यायची? मागील संख्या, म्हणजे गुणिले 10 भागिले 2. बरोबर आहे. म्हणजे किती येणार आहे? 2 पंची 10 आणि 11 गुणिले 5 म्हणजे किती आलं? 55. बरोबर आहे. तर किती हस्तांदोलन होतील? 55 हस्तांदोलन होतील. बरोबर आहे. ओके, सोपं आहे. आता बघूया दुसरा प्रश्न. घ्या प्रश्न. एका स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले. एका स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले. त्यातील प्रत्येकाने एकमेकांशी सामना खेळायचे ठरवले. त्यातील प्रत्येकाने एकमेकांशी सामना खेळायचे ठरवले. तर एकूण किती सामने होतील? तर एकूण किती सामने होतील? बरोबर आहे. किती संघ आहेत बघा? 12 संघ आहेत. ठीक आहे ना. प्रत्येकाने एकमेकांशी सामना करायचा ठरवलं. ठीक आहे. मग अशा वेळेला एकूण किती सामने होतील असं विचारलं. म्हणजे दिलेली संख्या किती आहे? 12 आहे. त्याच्या मागील संख्या किती घेतली? 11 भागिले 2. 2 सख 12 म्हणजे 11 गुणिले 6 म्हणजे किती आलं? 66. बरोबर आहे. म्हणजे एकूण किती सामने होतील आपले? 66 सामने होतील. ठीक आहे. या पुढचा प्रश्न फार सोपे आहे त्याचे. एका स्पर्धेत 15 संघ होते. एका स्पर्धेत 15 संघ होते. तर एकूण किती सामने होतील? तर एकूण किती सामने होतील? चला काढा बघू उत्तराचं. काय करणार? एका स्पर्धेमध्ये संघ किती होते? 15 संघ होते. बरोबर आहे. 15 म्हणजे दिलेली संख्या गुणिले त्याच्या आधीची संख्या म्हणजे 14 भागिले किती येणार आहे? 2. 2 7 14 म्हणून 15 गुणिले किती येणार आहे? 7. बरोबर ना. मग इथे करूया 15 गुणिले 7. 7 5 35 5 3 7 1 7 8 9 10. उत्तर किती आले? 105. बरोबर आहे. उत्तर किती आले? 105. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया एका बुद्धीवर. घ्या पुढचा प्रश्न. एका लग्नात 10 लोक जमले. एका लग्नात 10 लोक जमले. त्यांनी प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन केले. तर एकूण किती हस्तांदोलने होतील? तर एकूण किती हस्तांदोलने होतील? बरोबर आहे. आता बघा मला सांगा किती लोक होती टोटल?
आपल्याकडे किती लोक आले होते एका लग्नामध्ये? 10. प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांतरण केले म्हणजे किती होते? त्या हस्तांतरणासाठी कोणती घ्यायची? मागील संख्या. दिलेली संख्या 10, मागील संख्या 9 भागिले 2. 2 पंची 10, 9 गुणिले 5 9 पाची 45 म्हणजे एकूण किती हस्तांतरण होते? 45. ठीक आहे. बरं, आता पुढचा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. घ्या. एका कुस्तीच्या सामन्यात 15 पैलवान जमले. प्रत्येकाने एकमेकांशी कुस्ती केली तर किती कुस्त्या होतील? बरोबर आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आणि त्याचं कमेंट मध्ये उत्तर टाकायचं. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. घ्या, थोडा वेगळा आहे. एका बुद्धिबळाच्या सामन्यात 32 खेळाडू जमले. 32 खेळाडू जमले होते. प्रत्येक फेरीत एक बाद फेरी आहे. तर 3 सामन्यांनंतर किती खेळाडू बाद होतील? बघा, आपल्याकडे एका सामन्यामध्ये खेळाडू किती? 32 खेळाडू आहेत. ह्यांच्या 32चा एकमेकांबरोबर सामना लावला म्हणजे 16 एकत्र खेळले. ह्यातले 16 आणि ह्यातले 16 म्हणजे जर आपल्याला बुद्धिबळाचा सामना करायचा आहे तर आपल्याला किती लोक लागतात? एक इथे, एक इथे. बरोबर आहे. ठीक आहे. मग जर ह्याच्यामधला हा जिंकला तर हा काय होणार आहे? हरणार आहे. बरोबर आहे. म्हणजे 32 मधला जो फर्स्ट राऊंड आहे आपला, फेरी किती झाली? पहिली फेरी आहे. पहिल्या फेरीमध्ये 16 जिंकतील तर उरलेले 16 काय होतील? हरले. बरोबर आहे. मग आता हे हरले झाले बाद, बाजूला झाले. आता पुन्हा किती उरले? 16. ही झाली आपली सेकंड फेरी, दुसरी फेरी. दुसऱ्या फेरीमध्ये किती येणार आहे? 8 आणि 8. 8 जिंकतील आणि 8 काय होणार आहे? हरणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हरणारे 8 आहेत ते गेले बाजूला, झाले बाद. बरोबर आहे. आता जिंकले परत 8. 8 मधलं परत तिसरी फेरी झाली. तिसऱ्या फेरीमध्ये 4 जिंकले आणि 4 काय झाले? हरले. आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय? जर 3 फेऱ्या झाल्या तर किती खेळाडू बाद झाले? हरले किती? तर हरले किती बघा? बाद झालेले खेळाडू म्हणजे 16 अधिक 8 अधिक किती झाले? 4. बरोबर की नाही? म्हणजे इथे किती येणार आहे? 8 9 10 11 12. 12 अधिक 16. 6 आणि 2 8 आणि 1 आणि 1 2 म्हणजे किती खेळाडू बाद झाले? एकूण 28 खेळाडू बाद झाले. बरोबर आहे. ठीक आहे. आता घ्या एक शेवटचा प्रश्न. एका स्पर्धेत काही संघ जमले होते. त्यातील प्रत्येक संघाने एकमेकांशी सामना खेळायचे ठरवले. एकूण सामने 66 झाले. तर एकूण संघ किती? बरोबर आहे. तर एकूण संघ किती? बरं, आता इथे लक्ष द्या. आतापर्यंत काय होतं? आपल्याला दिलेली होती संघांची संख्या आणि आपल्याला काढायचं होतं किती सामने होतात. आता ह्यामध्ये काय दिलेलं आहे? आपल्याला सामने दिलेले. किती सामने झाले एकूण? बघूया जरा. किती सामने झाले? 66. मग जर सामने 66 झाले तर एकूण संघ किती? बरोबर आहे. तर एकूण संघ किती?
काय करणार आहे, जसं त्रिकोणी संख्या करतो तसंच काय करणार आहे, 66 ची करायची दुप्पट, म्हणजे काय करणार 66 गुणिले 2, साइन दुने 12 हातचा आलाय, साइन दुने 12 आणि किती झाले 13, म्हणजे किती झाले 132, म्हणजे इथे उत्तर आलं 132. बरोबर. आता त्रिकोणी संख्यामध्ये पाया काढताना आपण आलेल्या उत्तराच्या मागील पूर्ण वर्गमूळ संख्या घेतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायची पुढील पूर्ण वर्गमूळ संख्या, हा ह्याच्यामध्ये असलेला फरक आहे. बरोबर आहे. म्हणजे जर आपला प्रश्न हस्तांदोलन किंवा सामना संघाचे सामने जर असा आपला प्रश्न असेल तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे, पुढील पूर्ण वर्गमूळ संख्या काढायची आहे. बरोबर आहे. पण कोणती, त्रिकोणी संख्यांचा पाया काढताना आपण मागील पूर्ण वर्गमूळ संख्या घेत होतो. आता कोणती पूर्ण वर्गमूळ संख्या आहे, पुढील पूर्ण वर्गमूळ संख्या घ्यायची. म्हणजेच 132च्या पुढची अशी संख्या की ज्याचा आपल्याला पूर्ण वर्गमूळ मिळतो. म्हणजे कोणती येते, 144 येते. 144चं वर्गमूळ येतं 12. बरोबर आहे. तर आपण असं उत्तर झालं आपलं 12, म्हणजे आपण असं म्हणू शकतो आपल्याकडे किती संघ आहेत, 12 संघ आहेत. बरोबर आहे. तर आज आपण इथे थांबणार आहोत. आज आपण काय काय बघितलं, संयुक्त संख्या म्हणजे काय, जोडभूत संख्या म्हणजे काय, समूह संख्या म्हणजे काय, आणि त्याचबरोबर त्रिकोणी संख्या आणि हस्तांतरण संख्या किंवा संघ दिले असते तर त्यातले होणारे सामने किती, अशा प्रकारचे प्रश्न आपण बघितलेले आहेत. जर आपल्याला आजचं लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला आपला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.